भोले शंभो हर हर महादेव. नमस्कार मित्रांनो, मी सुरेंद्र आणि आपल्या लेह लडाख प्रवासाच्या दिवस 14 भाग 1 मध्ये तुमचं मनापासून स्वागत. आजची सकाळ पुन्हा एकदा सुरू झाली, ती आपल्या सुंदर पॅंगॉंग लेक पासून. कालची संध्याकाळ पॅंगॉंग एक्सप्लोर केल्यानंतर आज सकाळी पुन्हा एकदा थोडा वेळ या निळाशार तलावाला भेट दिली. सकाळची शांतता, थंडगार हवा आणि समोर पसरलेलं निळशार पाणी, खरंच पॅंगॉंग कितीही वेळा पाहिलं तरी मन भरत नाही. पण आजचा प्रवास फक्त निसर्ग अनुभवण्यापुरता नव्हता. पॅंगॉंग लेकला निरोप देऊन आम्ही निघालो एका अशा ठिकाणाकडे जिथे लडाखच्या प्रत्येक वाऱ्यात शौर्याची कहाणी दडलेली आहे. रेंजांगला मेमोरियल. रेंजांगला मेमोरियल हे 1962च्या भारत चीन युद्धातील एक अत्यंत महत्वाचं युद्धक्षेत्र. 18 नोव्हेंबर 1962 रोजी 13 कुमाऊ रेजिमेंटलच्या चार्ली कंपनीने येथे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शत्रूचा सामना केला. मेजर शैतान सिंग यांच्या नेतृत्वाखाली आपल्या जवानांनी अतुलनीय सौंदर्य दाखवत मातृभूमीच्या रक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला. हिमालयातील प्रचंड थंडी, उंच पर्वत, ऑक्सिजनची कमतरता आणि अत्यंत कठीण परिस्थिती, पण या सगळ्या संकटावर मात करत आपल्या वीर जवानांनी देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. आज इथे उभं राहिल्यावर एक गोष्ट मनापासून जाणवते. आपण आज ज्या स्वातंत्र्याच्या आणि सुरक्षिततेचा अनुभव घेतो त्यामागे आपल्या सैनिकांचा मोठा त्याग आहे. या पवित्र भूमीवर आपल्या सर्व वीर जवानांना मनापासून सलाम. असाच भावपूर्ण आणि अविस्मरणीय अनुभवासाठी आपल्या या प्रवासात आमच्या सोबत राहा. हर हर महादेव.